बोला छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा वीर भगवान एकलव्य महाराज की जय, महाराणा प्रताप की जय। बोला 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 बाळू मामाच्या नावानं आज या ठिकाणी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही प्रचार सभा या ठिकाणी संपन्न होत आहे। या प्रचार सभे प्रसंगी उपस्थित आदरणीय वंदनीय बंकीजी, ज्यांनी ज्यांनी ही मेहनत घेतली ती सर्व सन्माननीय व्यासपीठ, ज्यांच्या आशीर्वादाने या दाभाडीमध्ये काही छुप्या काही खुल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 10, 5, 50 मत काय नाही, दोन्ही तिन्ही पेक्षा जास्त मिळणार आहे ती समोर बसलेली मायबाप, वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि उपस्थित सहकार्य। मित्रांनो, त्यांच्याकडे कोणचे बूथ लावायला कोणी राहणार नाही, त्याच मला या बूथ पाहिजे म्हणा कोणचे। तर अशा सगळ्या वल्गना असताना सुद्धा बाप्पाऱ्या, त्या बाप्पाऱ्यांना मूठ माती देत तुम्ही मायबाप एवढ्या लोकसंख्येने इतक्या उपस्थितीने या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। खूप खूप धन्यवाद आणि आभार देतो। निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये आली आणि शेवटच्या टप्प्यामध्ये गावोगावचा मिळणारा प्रतिसाद, कुठे घोड्यावर मिरवणूक, कुठे बैलगाड्यांवर मिरवणूक, कुठे खालीच उतरू देत नाही, ओपन जीपवर मिरवणूक, आणि आज शेवटचं राहिलं होतं वडेलला त्या गांधी साहेबांनी रथावरची मिरवणूक काढून, म्हणजे हा सगळा प्रतिसाद बघितला आणि बघितला तर येणाऱ्या 22 आणि 23 तारखेला तुमच्या या भावाचा आणि तुमच्या उमेदवारीचा, आपली उमेदवारी या दादाने या ठिकाणी ठेवली की आपला उमेदवार, आपली उमेदवारी ही 12 बलुतेदार 18 पकड जातींची उमेदवारी आहे, सगळ्या जाती धर्मांची गोरगरिबांची उमेदवारी। आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी सांगताना सुपर यांनी सांगितलं की हा क्रांती चौक आहे, इथे क्रांतीची सुरुवात बी होते आणि क्रांती बी होते। मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पहिला एक आपला असा उमेदवार आहे की हा 12 बलुतेदार 18 पकड जाती गोरगरिबांचा उमेदवार आहे। आणि येणारा हा प्रतिसाद बघता सुपार यांचा शब्द खरा होत, इथे दुनिया झाली तरी महाराष्ट्राचा 12 पकड जातींचा उमेदवार निवडून आल्याशिवाय, आणि ती क्रांती या ठिकाणी झाली। आणि म्हणून अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या, गावोगाव जिथे जिथे आपली सभा राहिली की या शेवटला तो कमाल मटण चालू करतात, घरे घर मटण देवाना, पार्ट्या ठेवाना, कोणी यावा नाही। अरे पण या इथला हुशार या मटण याचनी सगळं तुमनं उठणं सगळं तपाशी पाहायचे, या त्याच घेतला जातं, त्या पद्धत तुम्ही 10 पैसा द्यायचे, त्यांना बद्दल इंग्लिश अजून बाकीचे देवाला पाहिजे होत्या, आईने तर कोरडं होईल। हा, आणि त्या सगळा मटण वाटी बी इथे गर्दी मात नाही, तसेच येणारा दिवसा मजा खातीन मटण यासना आणि दातीन बटन रिक्षाला। आणि म्हणून बाकीच्या गोष्टींना बोलतो, 2-3 गोष्टी या ठिकाणी मी सांगेन की आदरणीय वंदनीय पुष्पाताई हिरे साहेबांचा मी SMS बघितला व्हिडिओ, आणि मलाही काही मागच्या गोष्टी उफाळून आल्या, आणि मी या ठिकाणी नम्रपणाने नमूद करेन की ज्या वेळेला आदरणीय पुष्पाताई, स्वर्गीय बळीरामजी देवरे मला आठवले, बळीरामजी भाऊ देवरे हे मला आठवले, आणि त्या वेळेला तालुक्यामध्ये हे सगळे कार्यक्रम निवडणुकीचे चालू होते, आणि बळीराम देवरेंनी मला हिरे परिवारांकडे बोलवलं, आणि मीही त्या वेळेला दानतराजा मित्र मंडळ काही आपल्या सगळ्या संघटनेतून त्या तिकडे गेलो। त्याच्या अगोदरचा इतिहास काही ठेवत नाही वेळेच्या अभावाने,
आणि मी ज्या वेळेला आदरणीय पुष्पाताई साहेबांना तिकीट मिळालं त्यावेळेला त्या तिकिटाला घरातनच विरोध झाला आणि घरातनं विरोध झाल्यानंतर बळीराम देवरे साक्षीला आहे, त्यांना त्या ठिकाणून बाहेर काढण्यात आलं. ती निवडणूक ही उमेदवारी चालणारच नाही आणि म्हणून मी तरुणांचं संघटन म्हणून मला त्या ठिकाणी उभं केलं. आपल्या गावातील आदरणीय रामदासजी निकम साहेब होते, एक सेवानिवृत्त प्रोफेसर होते की त्यांना तो प्रकार आवडला नव्हता आणि मलाही आवडला नव्हता. मी त्या ठिकाणी सांगितलं ही जी गोष्ट ही चार चौकटीतली आहे, पण हरकत नाही, तुम्ही आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना आपले मानतात, तुम्ही या ठिकाणी ठेवली हरकत नाही, पण जे झालं असेल ते झालं. अजून 4-5 दिवस बाकी आहेत, तिकीट बदलत असेल तर हरकत नाही, नसेल तिकीट बदलत पण आदरणीय ताई शालीनता, लोनता, नम्रता या सगळ्या गुणांनी नटलेल्या खऱ्या अर्थाने लोकमाता आहेत. 2-1 कामं कमी झाले असतील पण ताईंनी गावोगाव भानगडी लावल्या नाही. आजची जी ब्रिटिश नीती चाललेली आहे गावोगावामध्ये आजचा त्यांना झुलवायचं, ब्रिटिशांनी जशी ती नीती वापरून 150 वर्ष राज्य केलं तसं आता ही ब्रिटिश नीती चाललेली आहे. ही आता अलीकडे तुमच्या गावामध्ये काही गावांमध्ये लक्षात यायला लागली, येईल ती. म्हणजे आपसात लढवायचं आणि आपलं काम बनवायचं. तुम लढो हम हमारा काम बराबर सांभाळेंगे. आणि ही ब्रिटिश नीती त्या काळामध्ये ताईंनी कधी केली नाही. गावोगाव भानगडी लावल्या नाहीत, केसेस केल्या नाहीत, 2 विकास कामं कमी झाली असतील पण ताई या आदर्श लोकमाता होत्या. आणि त्या निवडणुकीमध्ये घरातून बाहेर काढल्यानंतर सुद्धा राष्ट्रीय एकात्मता चौकात ताईंचा निवास होता. ताईंबरोबर कुंवरताई होत्या, शोभाताई खरणार होत्या, निंबा महाजन होता, मी होतो, रामदास निकम वगैरे, अशीच आम्ही 2 जीप गाड्या होतो. आणि त्यावेळेला ताईंचा संपूर्ण तालुक्यात प्रचार केला 2 महिने. आणि 2 महिन्यानंतर ताईंचा या महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं. मनोहर जोशी त्या ठिकाणी मुख्यमंत्री झालेत, पण आमची सगळ्यांची साथ, आमचा थोडासा खारीचा वाटा, ताई त्या ठिकाणी निवडून आल्या हेही सांगायला या ठिकाणी अभिमान होतो. निवडून आल्यानंतर त्याची नोंद घेतली पाहिजे, आभार मानले पाहिजे, परंतु त्या सत्तेचा फायदा घेत माझी आरोना टाकीला बोरिंग होती, जीवन मरण त्याच्यावरच, मला सेवा करून माझीच बोरिंग जमा करण्याचा फळ मला मिळालं. त्याच्याही नंतर पुढे मी त्याच्यावर थांबलो नाही. ते सगळं मी तुम्हाला जे करायचं ते करा, ते केलं. माझं मन कुठेतरी नाराज झालं. माझ्या जर जीवन मरणाशी अरोमाची पाईपलाईन डाळिंबाचा भाग तुम्ही उद्ध्वस्त करायला निघाले आणि मग मी 2004 मध्ये चंग बांधला आणि मग गप बशीमध्ये तुम्हाला तिथे माझाही विरोध दर्शवला. तो विरोध तिथेच थांबला. त्याच्यानंतर अपूर्वजी हिरे साहेब नाशिकला जाय भावेंच्या विरोधात लढले. मी चांगले भाषण करतो म्हणून मला त्यांनी सगळ्यांनी गळ घातला. नवे 118 गाडी सुद्धा घ्यायला लागली. इथून भुसे आणि भोसले साहेब गेले, पण मी म्हटलं ही माझ्या तालुक्यातील लढाई, मी या लढाईचं कोलीत तिथे करणार नाही आणि विरोधाला विरोध करणार नाही. उद्या ते तिथून निवडून आले तर माझ्या तालुक्यातले काही गोरगरज दाबाडी इथले कुठलेही पोरं 10-20 पोरं नगरपालिकेमध्ये लागतील. मी माझी नैतिकता त्या ठिकाणी जोपासली आणि मी तिथे कुठल्याही प्रकारचं तिथे निवडणुकीला विरोधात गेलो नाही. त्याच्यानंतर पदवीधर पदाची मतदारसंघाची निवडणूक लागली शिक्षक आमदारची. सन्माननीय कमलाकरजी पवार साहेब, दीपक सूर्यवंशी साहेबांनी मला त्या ठिकाणी विनंती केली. मी म्हटलं नेते तर काही बोलत नाही, तुम्ही बोलतात. दीपक सूर्यवंशी साहेब म्हटले की काका ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. मी म्हटलं इतका खानदानी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे तुझ्या शब्दाला रिस्पेक्ट देईल. मी त्यावेळेला डांग समुदायाचे संजय सोनवणे असतील, शेमळींची बचाव संस्था असेल, गोराण्याची असेल, वेलपुरीची असेल, इथे शशी पण आहेत. आमची सगळ्यांची चर्चा झाली आणि त्या पदवीधर मतदारसंघामध्ये सुद्धा मी विरोध न करता मी मदतच केली. माझी नैतिकता तालुक्याच्या उमेदवारासाठी मी ती दाखवली. त्याच्यानंतर पुढे निवडणूक आल्या. मार्केटमध्ये आम्ही सगळे 3 पॅनल उभे राहिलो. 3 पॅनल उभे राहिल्यानंतर वराड आमनं नवरदेव बापू, एक तास नवरदेव बापू त्याचे सभापती काय. मग काय त्यांचं बिझनेसलं काय नाही मला माहिती नाही. मग बापूंना 1.5 वर्षामध्ये त्यांनी काढायचा चंग बांधला. मी हनुमंतरायाच्या चरणी आहे, बजरंग बलीची माझ्या पोरांची शपथ घेतो. मी त्या ठिकाणी यांनी चंग बांधला. 6 महिने त्यांनी रेटा सुनील देवणी. मी म्हटलं अरे हा शब्द पाळतो नाही, याच्यामध्ये मी मंत्रींना बी तोच देणार नाही. त्यांचाही विरोध होता. खोटं बोलत नाही, बायकापुरांची खोटी शपथ खात नाही. आणि मी त्यांचंही म्हणणं
शेवटी 7-8 महिन्यानंतर यांनी मागे लावून ते केलं. प्रसाद हिरे साहेबांना उतरवलं आणि उतरवल्यानंतर मी सांगितलं की पहिले महादेवाच्या पिंडीवर नाही तर सप्तशृंगीच्या इथे शपथ, या शब्द पाळतं नाही, शब्द पाळतं नाही. सिद्धेश्वर समाज, सिद्धेश्वर मंदिराचे भक्त, काशीनाथ शांभाऊ, कुंजाराम दुबा, अमोल सगळे मिळून एकत्र कपिलेश्वराच्या मध्ये जशी प्रार्थना घेतात ना, भारत माझा देश आहे, अशी पुढे हात ठेवून शपथ घेतली की ह्या निवडणुकीमध्ये आम्ही अविश्वास आणतो. इथे पहिला चेअरमन बंडू काका राहील, दुसरे 1.5 वर्षासाठी हे राहतील. अहो तीन पार पडला अविश्वास. नंतर लगेच त्यांची शब्द बदलली, महादेवाच्या पिंडीवर हात ठेवून, आणि लगेच सांगितलं की शब्द हे राजकारण्यांनी द्यायचे असतात, पाळायचे नसतात. शब्द हे साधू संतांनी आणि भंती साहेबांनी पाळायचे असतात. वा. आणि महादेवाची लीला त्यांनी टिप्पण घ्यायला आणली आणि मग सगळा प्रकार घडला. महादेवाची इच्छा नव्हती, मी त्या ठिकाणून तो भट्टू साहेब जाधव उचलला आणि पुढे आणला. पुढे आणल्यानंतर या सगळ्यांनी तिथे गोंधळ घातला की आपण शपथ घ्यायचे, असा बी भट्टू चालणार, तुम्ही अर्ज मागे घ्या. बंडू काकाले आपण चेअरमन करीत आपण बाहेर बी काही आपण जाणार नाही, शपथ आणि शपथ राहायचंय. मी तो भट्टू 5-7 पावलं पुढे आणलेला होता. सगळ्या डायरेक्टरांनी शपथ घ्यावी वाटल्या पोरांची. आणि मी जेव्हा ते पुढे आले मी सांगितलं, ते म्हणे पुंजाराम धुमाळा ना सुनील आला म्हणे काका मागे गेला तुम्ही चेअरमन, या मागे या म्हणे या फाडी काका. हे म्हटलं गरीबाचं लेकरू माझ्यासाठी 5 पावलं पुढे आलेले, मी त्याचा विश्वासघात करणार नाही. मी अशा 10 चेअरमनच्या ओवाळून फेकून देईल, पण मी हे करणार नाही. याला साक्षीला हे सगळे जण होते. आणि माझ्या नीतीमध्ये जर शब्द एखाद्याचा विश्वासघात करायचा राहिला असता, 5 पावलं पुढे आल्यानंतर मी सांगतो उकटवले पान काही भरा नाही, आता तू थांबी जाय मी पण मी न शब्द देता सुद्धा शब्द पाळणारा खानदानी आहे. या दोन्ही शब्द मोडणारा गद्दार आहे. यांनी बी बायका पोरांच्या शपथा घेतल्या, कधीच उभा राहणार नाही. वातावरण पाहून 2004 मध्ये उभे राहून गेले. आताही सकाळी पोह्याची अन्नाची शपथ घेतली आणि संध्याकाळी ज्या नेत्याच्या जीवावर एवढ्या पदापर्यंत पोहोचले, त्या नेत्याच्या जीवावर 50 कोकेने एकदम मोकेन केसाने गळात आपण गद्दार होऊन गेले. पण बंडू काकांनी शब्द न घेता शपथ न घेता 5 पावलं पुढे आणून आला, तरी त्याला चेअरमन केलं. ही बंडू काकाची न्यायनीती आहे. आणि त्याच्यानंतर अविश्वास आला, सक्सेस झाला चेअरमन. 7-8 महिने मग हिरे साहेब आले नाही, आजो हिरे आले नाही. मग यांनी ही मारुती रायाच्या समोर शपथ घेतो. काशीनाथ शांभाऊ सिद्धेश्वरच्या मंदिरामध्ये पहाटेला जातात, तेही शपथ घेतली. मग 4-5-6 मिटिंगा झाल्या. मग म्हणे लगेच या सुनील असं चालूच आहे, फोनवरून सांग की याला ते वय घ्या, त्याला बडतर्फ करा. 3 मिटिंग सलग काही राहिला ना, याला बडतर्फ करा. मी म्हटलं का बडतर्फ करा, हे कुंजाराम धुमाळ अमोल सगळे हे साक्षीदार घ्यावं. त्याने मी त्यांच्या बायकापुरांची शपथ. जर मिटिंग मध्ये विरोध राहिला तर चर्चा चांगली होते. तुमच्यामध्ये खोट नाहीये, आणि खोट असेल तर तुम्ही एका खोट नाहीये तर चर्चा होईल, पारदर्शक काम होईल, कामाला गती येते आणि सुसूत्र राहते. उद्या डोक्याला ताण होत नाही. आणि म्हणून मी सांगितलं, एकटा मी होतो, 9-10 सह्या झालेल्या नसताना बी त्यांना ठेवणारा, आणि म्हणून त्यांना मार्केट कमिटीच्या मार्केटिंग फेडरेशनची संधी मिळाली. आणि मग मार्केटिंग फेडरेशनला उभे राहिले. मग कोणत्या नात्याने जायचं हे सगळं होतं. मला वाटतं तुमच्या गावातले बी काही होतं. मी म्हटलं वा, तुम्ही कधी शब्द पाहता नाहीत म्हणा, तरी सुद्धा काका जाऊ द्या, हे ते सगळं काही बोलू नका, अशोक आखाडे बिकाडे हे सगळे. अरे तुम्हामुळे नेता चुकतात, म्हणून त्याचे सगळं काही अवैभव राहायचं नाही, त्यातले पलायन करणं पडत, अपयश सामोरं जाणं पडत. आणि म्हणून तुम्ही अशा काही गोष्टी बोला, न्यायनीतीने बोला. आणि मग झाला विषय ठरला, मतदान मार्केटिंग फेडरेशनला करायचं. माझ्या व्याईच्या कोल्हे साहेबांच्या बंगल्यावर बैठक झाली. पवन ठाकरे होते, सन्माननीय प्रशांत हिरे साहेब होते, सतीश ढगे होते, व्याई होते. सगळ्यांच्या समोर ती बैठक झाली. आणि मदत करा, याच्या पुढे आपण एकत्रित काम करू, जे झालं ते मागचं विसरून जा. मी ते सगळे विषय सोडून दिले. आणि त्या ठिकाणी मालेगावचे, सटाण्याचे, नागपूरचे, काही देवळाचे असे 49 मत त्यांना दिलेत. आणि या सगळ्या गोष्टींचं त्यांना हा बी पाडा मागे वाचला होता, आणि झालं ते विसरून. हा परिणाम आमच्याकडे विजन आहे. आम्ही मालेगाव तालुक्याचा कायापालट 1001% करणार आहोत. आणि त्यांना मदत केली. सुनील आबा मला म्हणे चाल. मी म्हटलं मी इतिहास बरोबर येणार नाही, 3-4 अनुभव बोरिंग पासून येणार. महादेव पिंडोर आठवी बदली जातात. मी आजीवासींचा नवरदेव हेलिकॉप्टर आणला होता, त्याची 24 तारीख होती आणि मला फक्त 4 दिवस उरलेले होते. मग 1 दिवस मी 25ला नारळ फोडलं आणि 3 जणांचं ते पॅनल उभं केलं.
पण मदत त्यांना केली. 23 ग्रामपंचायती आणि 18 सोसायट्या दिल्या. काशीनाथ शांभवचा रवी निकम त्या ठिकाणी होता, सोनस्कर मॅडम होती आणि सगळ्या या मदत देऊन मार्केटमध्ये निवडून आले. आभार नाही. आणि ज्यांनी विरोध केले त्या विरोध करणाऱ्यांना सुनील देवरेंनी विरोध केली. यांच्या बोर्डिंग मध्ये पोषण आहार बोर्डिंगचं सगळं काढलं, गुन्हे दाखल केलेत, आबरू घातली, सगळीकडे गेलेत, गुन्हे दाखल झालेत, पळत फिरले जामीनसाठी. आणि त्या सुनील देवरेचा पोरगा प्रमोशनवर घेतला, अकाउंटवर, मार्केटमध्ये अनेक कर्मचारी. मग सुनील देवरे जर तुमचा विरोधक आहे, दादा भुसेचा माणूस आहे, मग तुम्ही त्याला कसं काय घेतात? सुनील गायकवाड बंडू काकांनी मदत केलेली त्या योगेशला त्रास देतात, त्याचा दोष नसताना. मग हे नेमकं गुमित काय गमित काय? मिली बघत आणि जेवढं सगळं मदत करून मार्केटिंग याला ते मदत केली आणि सगळ्याला एवढं जाऊ द्या तरी बी केली नाही. पुन्हा आणखीन उबाटामध्ये दिल्लीला गेला, लंके साहेबांनी विषय ठेवला. त्यांनी सांगितलं येऊन जा. मी माझ्या मर्यादा सोडल्या नाही. मी म्हटलं उपनेते आहे, बाईट देताना मी सांगितलं वरिष्ठ जे ठरवतील ते सन्माननीय उपनेते येतील, आमच्यामध्ये ज्याला देतील. काय माझं चुकलं? तुला 4-10 वेळा मदत करी सर, तुम्ही साथ लागत उलट व्हायचं नाही की तुम्ही म्हणत सांगशात अंतरून काढशात की ते अंतरून पाहून पाय पसरावे आणि जे गेले त्यांना हे करायला लागेल. तुमच्या दोन्हीने अंतरून नाही गड्या वाड्यात ते बंडू काका म्हणू नका मानले. अरे नीती बरोबर परमात्मा असतो. तुमच्याकडे घन गडगंज श्रीमंती असेल पण ध्यानात काय आहे? या दाबाडीमध्ये सत्ता नाही, संपत्ती नाही. ज्या ज्या वेळेला जनता संकटात असेल त्या त्या वेळेला बंडू काकाने पदर मोड करून सेवा केलेली. आणि तुम्ही सांगा अरे 1 नाही 2 नाही तुमच्याकडे गडगंज आहे. 6 काम सांगा, 6. माझं काम जिवंत झालं. या संदीप सुपारेच्या लेकराने माझ्या कामांचं वाचन करून इथे मांडण्याचा प्रयत्न केला. 6 पेपर दिलेले तुमच्या घरामध्ये, 6 पेपर. सत्ता नाही, पदावर नाही, काही नाही. दंगलीतला पेपर दिला, दुष्काळातले अनोखे औदार्य, अनोखे दातृत्व, अनोखे कर्तृत्व पेपर दिला, मार्केटमध्ये केलेला काया पालट केला. आणि आणखीन सांगतात मार्केटच्या पैशांवर निवडणूक लढवतो, मार्केटमध्ये हे केलं. अरे मी जर मार्केटमध्ये राहून इतके जर विकास कामं केली आणि तुमच्याकडे जर 25-30 वर्ष मार्केट होतं, तुम्ही तर काही डांबर बी टाकलं नाही, शौचालय बी केले नाही, मूत्री बी बांधली नाही, काहीच नाही. मग मी जर एवढा काम करी संधी इतका कमाया 30 वर्ष तुमच्याकडे होतात, मग तुम्ही कुठे कुठे मग एवढे कमाई सगळा घरातच झाला, एवढा कमाई घरातच झाला. मग शेतकरीचं मूत्री बित्री काहीतरी बनवतात शौचालय. मग तुम्ही म्हणजे काही जनावर असं कितलं का जनावर कसे करायला ते धवळं काही काळ तरी आलं. मग तुम्ही एवढं काही टाकत होते. अरे चांगल्यामध्ये वांगलं पाहणं, चांगल्यामध्ये वांगलं वाईट शोधणं जाणून बुजून याला नास्तिक म्हणतात. आणि वाईटामध्ये चांगलं पाहून ते अंगी करणं, स्वतःचा उत्कर्ष करणं, उद्धार करणं त्याला आस्तिक म्हणतात. तुम्हाला चांगलं करता आलं नाही तर वांगलं तरी त्या ठिकाणी बघू नका. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे. म्हणून मी हे माझ्या दाभाडी गावातले जे मायबाप आहेत हिरे समर्थक त्यांच्यासाठी हा विषय ठेवला की मी काय काय केलेलं आहे, यांनी काय काय केलेलं आहे. आणि म्हणून वरारगण एकदम खराडी बनसे पण वरमाई शिनारचे वरमाई वरार चांगलं. माझे मायबाप एकदम चांगले ते आज मी. आणि मी खरं सांगतो काही लोक कुठले तिकडे तिकडे गेले पण बऱ्यापैकी जे आहेत ना टिकून हे हिरे समर्थकांचे आमच्याकडे खूप आले. पण हिरे समर्थकांची येण्याची संख्या कमी. मनासारखा मार्केटले हुशार होता इत्यादी. जसे काही कबूतर एखादा पाळाचं सोड का तो दुसरा नावी कबूतर उडायची. पण या शेतकरी मालक सांभाळता नाही आई कबूतर सांभाळता नाही. मी मार्केटला गेलो 8 मध्ये 1 होतं, एकाचीच होती. तुमच्या गावामध्ये घ्या, सगळे घ्या. अरे 1 आणि 2 मध्ये राहतं पारदर्शकता नाही, थोडा वेळी नाराज लगेच अविश्वास आहे. बंडू काकाच्या कामामध्ये पारदर्शकता होती. अशोक जगन्नाथ, मोठा भाऊ एकनाथ, कोतकर ही सगळी माणसं माझ्याकडे कामावर प्रभावित होऊन एक तिकडे राहिलं नाही, सगळा इकडे होणार. अशा प्रकारची कामाची पारदर्शकता आपली होती. ही आपली कामाची आणि सगळ्यांना घेऊन चालणं, सगळ्यांना एकत्रित कर. आणि तुम्ही माझ्या बाबतीमध्ये चुकीचं बोला आणि मग सांगतात तो एकेरीवर बोलतो. अरे मी पहिले आदरणीय उपनेते म्हटलो, मी यांना मंत्री महोदय म्हणायचो. तुम्ही म्हणून अंतरून काढशा, तुमली बस प्लेट मी दिली सात आणि तुम्ही मला मोजणार नाही. मी तुमले ठेवतो का? मी ठेवतो
आणि म्हणून अनेक गोष्टींचा विचार या ठिकाणी आहेत आणि म्हणून मायबाप तुम्हाला सांगतो मतदान वाया घालू नका. यातनाकडे आदिवासी मायबापच मतदान नाही मान करायला वाटलं ना काय बोली राहिला काका. अरे मला आदिवासीसाठी हेलिकॉप्टर आणणारा राजा मी याचा प्रत्येक घरात बंडू काका नाव कोणी बी आदिवासीनं ज्या जळ जाते भांडा फुंडा घे बंडू काका पोरे असं आदिवासी पुढं पडला झाला पाहिजे. ताराबादला कलेक्टर जशा होय ना तशा मनात तालुक्यातला कलेक्टर झाला पाहिजे. 9 ऑगस्टला मागच्या 2 वर्षापूर्वी मेळावा झाला त्यावेळेला दत्तक घेण्याची घोषणा केली. साहेबराव गायकवाड कुठेच येते आदिवासी मंडळी साहेब विचार इथे काही दान कोणचे उलट आदिवासी जागावर एससी एसटी जागावर एनटी जागावर ओटी त्या बी परेशान देणारा बी परेशान उसना देणारा सासरवाडीलाच परेशान या घेणारा मात्र आलेशान या सांगतात कोणाकडे गेले होते तोसेच यादी घे कुठा टोकाले पण त्यांनी बी नेमकं पाय दिल्लीतील म्हणा मानलाय ना उमेदवार थांबले झाला तरी आपली फै वगैरे होती आई समोर लढणी दिल्लीतून यायचे आई अवघड व्हायचे आणि म्हणून मग हा जामीन सुद्धा षडयंत्र आहे. कारण या जामिनाच्या वेळेला इथे 2-2, 3-3 वकील राहायचे. मुंबईला एकही वकील नाही सरकारी वकील बी गैरहजर आणि पीआर मगर होते साहेब तुमचे तालुक्यात तुम्ही ओळखतात आयोपीआर या मान करले तालुक्याचे आयोग तपास अधिकारी. अरे तपास अधिकारी सुद्धा बदलून टाकलं आणि त्यांनी सांगितलं तपास पूर्ण झाला जामीन झाला. अरे आदरणीय भुजबळ साहेबांना जो सेक्शन त्यांना 2.5 वर्ष लागले तुमचा जामीन झाला कसा. आणि मग यांनी बाईट दिलेला होता की मी 110 गुन्हे लगेच टाकेल लगेच मध्ये घाले मग काय घातलं नाही काय गुन्हा दाखल केलं नाही. आणि या दोन्ही सांगतात यालकरी त्यांनी उभे करायचे नाव सांगत यालकरी त्यांनी उभे करायचे मला कोणीच उभे करेल मी तुमले दोन्हीच एकत्र धरायचे. दोन्हीच एकत्र धरायचे आणि एक सांगत त्यांना मत काय मी निवडून याच्या 5 ना कुलकुलांना स्वप्न पडायचं दुसरा म्हणून धावकरी त्यांना मत काय मी संस्थाना मत काही या काही मी निवडू तुम्ही अजिबात स्वप्नात राहू नका. मी दोन्हीच ना मत काजू आणि दोन्हीच चित्तकरी निवडीसू आई जनता सांगी राहिली. अरे सुधारा कौंदाण्याला कोण नाटक आता आजची वड्याची सभा पाय यासनी सगळीकडे मटण तिथं जावा लोक. अरे पुरी चौपाटी भरीन मिटिंगवर लोक मी माझ्या आई शपथ सांगितलं घेतलं घ्या. अरे याच किती मटण वाटलं रे यासनी गंज काय जागा बुक करी ठेवा जागा बुक करी ठेवा त्यांनी सवाले अडचण येऊ अमुक अरे बसा जागाने उभा असेल उभा आणि तुम्ही म्हणतात त्यानाकडे कोणचे अरे मनाकडे जे असेल ना मनाकडे पुढचे तुम्हाकडे गोंडाचे गोंडा हा जोडगाणी सभा माणूस ना हेंद्रून उंदरून याचा टोकन भ्रष्टाचार पहिला संबंध दोन्हीच ना तिथे काही कोणी येत नाही. आता चौपाटी मा कधी खुर्च्या टाकतो याचे दाख होता भरणार नाही म्हणजे माहिती शपथ सांगत जोडगाले खुर्च्या टाक्यात खुर्च्या विचार घ्या जोडगाल कोण ना खुर्च्या टाक्या यंद्रुंग होंद्रुंग ना त्या सगळ्या माय मावल्या मामा आणि तिथले 500 कबूल करतात 300 वरून बांधगडी कच्ची जरी पाडी कच्ची खोटं बोले त्याचे भाग दोन विचारून घ्या कोणी नाते झाले जेवण कबूल करतो म्हणे वरून हांगी कपाच्या व्यापारी पळे गे आणि इथे बाय तुम्ही म्हटलं किती विषय तुम्ही 3 दिवस मैदान बुक करीते पण तुम्ही जी जिरावानी होती ती याची जिराईच दिली. यानाकडे म्हणजे कोणचे तुम्हाकडे गोंडाचे आणि मनाकडे बुडचे बुड जाणं बुड कधीच आलात नाही. या बुडने तुमले मंत्रीपद पोसाडेलचे तुम्ही याच ना किसा कापेलचे या माफ करणार नाही तुमले आणि या गोंडाशेत ना याचनाकडे आवरला या सगळे जाता जरास वारवणं करत होता माझ्या 2 सभा साहेब काका आम्ही तुम्हाकडे शेत फक्त दड आपल्याला पण दडणार आहे होता आणि या दोन्ही तळ्या चालणारच नको. एक तर प्रथम घाला इकडे घाला काहीतरी एकच करा तिकडे काहीतरी पण येड बनावं आणि मग या गोंडा शेतात अर्धा तथा त्या सकाळी रात्माभिमाना संपर्कात सगळं पण ह्या गोष्टींचा विचार तुम्हाला करावा लागेल. अरे सत्ता नाही संपत्ती नाही तर सेनापती कसा असावा ज्या वेळेला जनता संकटात असते स्वतःच्या प्राणाची बाजू लावून जो जनतेच्या संरक्षणासाठी सेवेसाठी सगळ्यात पुढे असतो तो खरा सेनापती असतो. बघा दंगल बघा करोना बघा दुष्काळ
तुम्ही घरात आणि बंडू काका स्वतःची पदर मोडकून अग्नी डाग देण्यापासून, हॉस्पिटल काढण्यापासून, गावोगाव औषधं वाटण्यापासून लोकांच्या दारात होता. या बंडू काकाने कधी जातपात मानली नाही. रोहिदासा संगे चर्मरंगे कबीराचे शेले विने, सजन कसायाच मास विकू लागे जनी संगे शेलेचे. प्रभू रामचंद्र शेबरी मातेचे उष्टी बोर चाके, माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. तुमच्याकडे ई जाई सांगत बिस्किट ना पुढा घे जा, बिस्किट ना. अरे तू बिस्किट ना तुम्ही सोच छोट गेली, तुलेच फक्त बिस्किट ना पुढा दिसत, तू तोच घे जा. तुला मी आणेल हेलिकॉप्टर दिसत नाही. तुले मी आणेल 2 लेकींचा जोडग्याला 2018 मध्ये सिंधुताई सपकाळ आणण्यात. अरे तू मत पाहिजे ते मतदान ना तिथेच दारवर जा. तू कळवाडीने निवाडी देईल कधी दारवर गया नाही. मी कळवाडीने नाळ कधी सोडी नाही. आणि मी म्हणा मतदारसंघाने 2018 निवडणूक नाही काही नाही. कारण म्हणे आधी सांगितलं भाऊ पैसा कमावाना आणि भाड खावाना मोका खूप येतच म्हणे, पण पुण्य कमावाना मोका फार थोडा येतच म्हणे. ज्याने पुण्य कमाय की त्यानं जीवन सोनं जाईल, की संधीनं सोनं ज्याने ते की त्यानं जीवन सोनं जाईल. म्हणून मी दुष्काळ सोडा नाही, मी करोना सोडा नाही, दंगल मजार सगळ्यांनी सेवा केली, सगळे काम गरीबला पुढे जावं म्हणून स्पर्धा परीक्षांचं आयोजन केले. आणि स्पर्धा परीक्षांच्या आयोजनाचे मनाकडे संस्था नाही. या पैसा घेबी अडवून नोकरी लावतो 15 वर्ष तुम्ही उतार व्हायला म्हातार म्हणले लागतात तरी परमनंट होत नाही. मी काही वेळेला परमेश्वर, मी म्हणणार परमेश्वराला जर एखाद्याचा उद्धार करायचा असेल, चांगलं काम करून घ्यायचं असेल तर तो करून घेतो. मला वाटतं मी भाग्यवान आहे, माझ्या हातून हे काम करून घेतले. यावर्षी सुवर्ण महोत्सव होता स्वातंत्र्याचा. 75,000 नोकर भरती होती. माझ्या तालुक्यातले पोरं पळतात आणि रोडवर पळतात, गुडघे जातात, मेहनत करून ग्राउंड मध्ये पास होतात. पण माझ्या आदिवासी दलित माय बापांची परिस्थिती गरिबीची असते, काही कुणबी पाटलांच्या गरीब त्यांची, त्यावेळेला त्यांच्यासाठी ते परीक्षेमध्ये नापास होतात, ग्राउंडवर पास होतात. म्हणून मी यावेळेस 75,000 नोकऱ्या आहेत. मी माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या गरीब पोरांच्या याच्यासाठी स्पर्धा परीक्षांचं आयोजन केलं. कलेक्टरचे जे पुस्तकं लिहितात सचिन ढवळे पाटील, आशा लत्ता गुप्ते मॅडम, आहेर सर यांना त्या ठिकाणी आणलं आणि टॉपच्या कलेक्टरच्या पुस्तकात लिहिणाऱ्यांचा तिथे स्पर्धा परीक्षांचं आयोजन केलं. 3 दिवस शिबिर चालवलं आणि 4 रविवार कलेक्टरच्या प्रश्नपत्रिका ज्या काढतात त्यांच्या प्रश्नपत्रिका काढणाऱ्यांकडून 4 रविवार प्रश्नपत्रिका मागवल्या. राजीव गांधीला सराव पेपर सोडून घेतले, जशा स्पर्धा परीक्षेमध्ये तपासतात तसे तपासले आणि 4 सराव पेपर सोडून घेतल्यामध्ये मला सांगायला अभिमान वाटतो. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये फक्त 5-5, 7-7 पोलीस पास झाले. पोलीस ग्राउंडवर हिम्मतनगरच्या पोलिसांनी बी सांगावं. आणि मला सांगायला अभिमान वाटतो स्पर्धा परीक्षांचं आयोजन केल्यामुळे मालेगाव तालुक्यामध्ये विचारा त्या कोते सरांना स्पर्धा परीक्षांच्या क्लासेसांना 55 पोलीस पास झाले. आणि त्याच्यातले काही पोलीस विचारे पास होऊन घरी आले. काका 3 मार्कावरून पास झालं, ती तुमची पुण्याई. मी पाय पडू दिला नाही तरी पायरीला नमस्कार करून गेले, अशा प्रकारचं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे. बऱ्याच गोष्टी होत्या. प्रभू रामचंद्र म्हणे खंडोबानी उपमा काहीच सुटली. आता मी खंडोबा नाफेडवरून याच 23 तारीख नंतर चिपडपडी जाणार असे. ज्यांनी चेहरापायी काम केलं त्यानं काम वरला करी टाकत. 2 मिनिटं कमी 2 मिनिटं. हा नाफेड जो अरे नाफेड टोकन न भ्रष्टाचार क्या गरीब सोड जात व्यापारी नाही का म्हणून ते याला वाटोळ घे. तुम्हाला गरीब ना नाफड ना कोंडापाई काम क्या होती 23 तारीख नाही वाटोळच आहे. तर बंडू काका म्हण नको मला नाफेड. अरे ज्या गरिबांसाठी तुमचे सत्तेचा उपयोग स्वतःसाठी करतो, हे सत्तेचा आणि पदाचा उपयोग स्वतःसाठी करतो तो नास्तिक राहतो. ज्यांच्या जीवावर निवडून येतो त्या सत्तेचा उपयोग ज्या गोरगरिबांच्या जीवावर निवडून येतो त्यांच्यासाठी करतो तो खरा आस्तिक असतो. नाफेड काय होईल ते तुम्हालाच गावलं माहिती. कोण नास्तिक आणि कोण आस्तिक तुम्ही ठरावा. अरे होऊ दे भाऊ. त्याच ठिकाणी 11:30 वाजेपर्यंत चालली होती. आयरे परिवाराकडनं देणगी आहे, चंद्रकांत सीताराम पाटलाकडे देणगी आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करावा लागला. आणि म्हणून या एक जमाना था हम लोग का लूट के गरीबों में बांटा करते थे. एक जमाना था कुछ डाकू अमीरों का लूट के गरीबों में बांटा करते थे. अब ये सफेद डाकू आए हैं,
एमएसपी का खासगीकरण करके गरीबों का खिस्सा काट के लूट के कंपनी वालों में और आपस में बांटा करते हैं। 300 रुपये 200 रुपये बिल यायचं माझ्या रिक्षावाल्यांना यांना आता 900 आणि 1000 रुपये येतात, दर महिन्याला 500 600 मोजावे लागतात आणि या तुम्हाला उड्याना बी 10,000 जास्त जायचे, युरियाना गोण्याना बी आता येतील काही पाकिट घेईन 5 ना 10 आणतील ते तुम्ही सांगा 2 पहिला युरिया टाकेलचे 20 जास्त जायचे 21 चालदार भाऊ 21 हा आणि काही सांगतील शपथ घ्या हे घ्या तू चोरेलचे चोर ना चोरी बी आमना कर देवाला यायचे तुम्ही शपथ कसाला घेवाले आमनाच घ्यायचे त्या बी अर्धा धीर आहे ना अजिबात नाही। आणि पायी घ्या बंडू काकांना दणकान पाय जोड 3 निवडणूक तुमच्या कोरड्या जळण्यात आणि आता निवडणूक यावं अगोदर पासून देवीसले पायत्या गणपतीसले पावत्या 3 दास आहेत पावत्या नाही काही नाही आणि या रिक्षावालाच मागली निवडणुकीला बी पैसा गोळा करी दिला 19 दिवाळ्या होईनात पण याचं कधी विचार नाही। आणि आता निवडणुकीला हाऊ बंडू काका येणार असे तर तुम्हाला गावला रिक्षा बी मिळणार दिन कदाचित रिक्षावाला असले साडी चोळी पाहुणाले पत्ती 500 आणि खुर्च्या वा वा मी त्याच म्हणा तुम्ही कितल्याही खुर्च्या वाटा म्हणा रिक्षावाला भाऊ भाऊजाई म्हणा बहीण मेवणा शानाशे इतला दिवस तुले गोळा करीन निवाडेल छे तू आमले 15-20 दिवाळा ओळखील सुद्धा नाही छे आते आहो आके ताळ येईल छे म्हणून तू आमले खुर्च्या आणि साड्या चोळ्या वाटेल छे तू कितल्या बी खुर्च्या वाट तुझी नाही 23 तारीखला खुर्ची काढी बंडू काकाच नाही गोळा करीन तुमचं लोक येत नाही इथे पाहिजे देणग्या देण आणि काय करत माहिती मी हनुमंतरायाच्या इथे आणि मला एका आदिवासीने तिथे 500 रुपये दिले त्यांना घर जायचं लगेच त्यांना फोटो काढत आणि तुम्ही असे बोला या धंदा करत अरे त्यांना काढ या खानदानी तिरा यांना काढना फौजीने तिरा त्यांना काढ ते नाही काढत आणि सांगत आणि या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे आणि म्हणून यासनाकडे कोणाच मत नाही मिस्त्री रामा मिस्त्री नाही निवडणूक मुक्का किदा मिस्त्री ठराय गेलं देवान नाही दलित मायबापांनी ठरवलेले चंदन मजल्यांची सेवा आणि कायम दलित आई माय मावल्या दत्तक घेऊन जे सेवाभावी काम केलेलं आहे त्याचे आशीर्वाद त्यांच्या मनामध्ये जैतोबाची सेवा असेल लखमापूरचा बाणचा पुतळा असेल आणि तुम्ही साधे या एवढा मोठा पुतळा बसवला की ते पायावर डोकं ठेवायला सुद्धा गेले नाही आणि काही मना काम न थोडा वेगळाच विषय घेतला त्यामुळे मी तो बोलत नाही पण ह्या माय बापाने 15 वर्षापूर्वी सुद्धा माझा आरपीआयचा मित्र वारला असेल तर त्याच्या चिमुकल्या लोकांसाठी ठेव त्या ठिकाणी बँकेमध्ये शिक्षणासाठी ठेवले असेल मोठे तेवढे खोटे असतात गरीब तेवढे सज्जन असतात मला जी फॉर्म भरायला साथ दिली माझ्या आदिवासी दलित माय बापांना दिली आणि म्हणून आदिवासी मतदान नाही दलित मतदान नाही मिस्त्रींचा रामा मिस्त्रींचा ऐका वेळेला मुक्का घेतला काढून टाकला त्या समाजाने मिटिंग घेतली यांना आता निवडणुकीला मुक्का द्यायचा राहिला माझ्या आदरणीय भुजबळ साहेबांच्या बाबतीमध्ये संपामध्ये नको ती वाच्यता सगळ्यांना माहिती आहे पाण्या पातळीपासून काय काय आणि तुम्ही काय काय त्याही माय बापांनी त्यांनी बोलून आशीर्वाद दिलेले तेही तुम्हाला नाही गडगंज तुमनाकडे मुस्लिम मायबाप अरे राम रहीम हॉस्पिटल पासून महाराष्ट्रामध्ये असं कोणी असेल हिंदू मुस्लिम भाईचारा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा बंडू काकाने दिला सगळ्यांनी त्या ठिकाणी डोक्यावर घेतलं कन्याच्या लग्नातला आहेर देऊन टाकलं राम रहीम हॉस्पिटल काढलं अनेकांना या कुठे आठ पीडित झाले असेल तिथे देणग्या दिल्या आणि ज्या वेळेला 2 धाम यात्रेला माझ्या मंदिराकडच्या बाहेर पाठवण्या लोक आई बापाचे पाठवतो नाही मंदिराच्या बाहेर जाण्याला माझ्या गिरजा माईला चंदनपुरी तिने इच्छा व्यक्त केली तिच्याबरोबर 50 मंदिरांच्या बाहेर जाणाऱ्यांना पाठवलं आणि त्या ठिकाणी माझ्या एका मुस्लिम मित्राने इच्छा व्यक्त केली की मी म्हणा की बा काका तुम्ही जसं मंदिराच्या बाहेर जाणाऱ्यांना पाठवतात तसे माझ्या मुस्लिम बांधवांमध्ये सुद्धा मस्जिद मध्ये काही बांधी असतात ते सेवा देतात टॉयलेट साफ करतात वजूचं पाणी ठेवतात सगळं करतात खिदमत करतात त्यांना जायला मिळत नाही पगार कमी असतो त्यांनाही पाठाल का मी म्हटलं की माझी 25 वर्षाची सेवेची पुण्याई आहे सबका मालिक एकच देव आहे आणि तोच देव आहे तोच करणार आहे सबका मालिक एक आणि त्या देवाचा हा हुकुम असेल असं मी म्हटलं कदाचित माझ्या कामाला त्यांना सराहना द्यायची असेल महाराष्ट्रात आजपर्यंत कोणी पाठवलं नाही ते उमराला 21 लोकांना पाठवलं त्या ठराईंच सांगायचे
इकडे एक तुम्हाला गावले बंगारी काले कोणी येत होती ना, त्याच विचारा इस साल का माहोल कैसा आहे. ओ बंडू का काही बोलते. तुम्हाकडे बकऱ्या घेवायला येणार होती, भांडा विकणार येणार होती, कोणले विचारा तुम्ही काहीच नाही. हा साड्या विकणार त्या सांगतात बंडू काका. मुस्लिम नाही, दलित नाही, समता नाही, मिस्त्री नाही, आदिवासी नाही, मग आहे का. आणि म्हणून मायबाप असो तुम्ही ध्यानात घ्या, तिकडे मतदान टाकी वाया जाऊ नका. मी 3 वेळा नाही पाडा वाचा तुमले मार्केट पासून स्थायी पासून सगळा पासून, तरी त्यातले नोंद राहत नाही. यानंतर गायब होई जातील सेवाले बीज रासू आणि 5 शुभ शकून अशा. आणि म्हणून तुम्ही यांच्या नादी लागू नका, मतदान वाया करू नका. या सांगतो अमुक धमुक आपुले कमीत कमी 30 ना लीड चित्त करण्याचे तुम्ही मतदान इकडे तिकडे टाकू नाही. शुभ शकून पहिला खंडराव जो गया का ज्यांनी पहिली प्रचारणी सुरुवात केली तो आपला शे. दुसरा शुभ शकून मुख्यमंत्री तदळच दी गया. कास्टीले 400 बॅनर लाया, त्या 400 पैकी 400 पडी गया. 2च म्हणा होता, दोन्ही म्हणा उभा राहिला. मुख्यमंत्री आपले संदेश देवालेच ते शुभ शकून. हा शुभ शकून देवालेच. त्यानंतर डीके पार्लर बॅनर होता, त्यातला 6 होतात म्हणून सुई लावला. एकानं 2 होतात, एक आपलं चुकी गे, एक मात्र ताटच राहील एकदम क्लिअर, ते बी चुकणार. चिंतामणी लॉन जवळ त्याच 2-4 होतात, आपला 1-2च होतात. आपलं जसं तसे होतं त्या सगळ्यात झोपी घ्या मुख्यमंत्री सभामध्ये. म्हणजे तो बी शुभ शकून, खंडेरावना बी शुभ शकून. आणि आपल्याला बी ना मुख्यमंत्री म्हणा जिल्हा ना मोका बी मालेच ती जायची. अरे नीती साहेब राहिली का मग गती गती काय. प्रत्येक गोष्ट मीच. अरे जिल्हा करायचा. चांदोड, नांदगाव, देवळा, कळवण ही सगळी जिल्ह्यांच्या आमदारांची तुला मदत लागणार आहे. नारपारला बी मदत लागणार आहे. तर तुम्ही सगळ्यांना एकत्रित घ्या, त्यांना पुढे करा, विश्वासात घेऊन करा. बारी उतरून ते तिकडे, आपण इकडे, कसमध्ये आपला जिल्हा राहील. उद्या जिल्हा परिषदचा अध्यक्ष कळवणचा होईल. हे सगळं सांगी चोरी वाढ वडगाला तरी करायला पाहिजे, चर्चा विषय आणला पाहिजे. काही निवडणूक का जिल्हा कोणा खळवाड्या नावावर करायचे ते B2 C2 आणि नंतर 5 वर्षानंतरच भेटू. काय तमाशा. आणि मग जिल्हा निघणार. आता नारपार निघणे. नारपारला आतापर्यंत मी नारपारच्या माझा जाहीरनामा वाचा. सगळ्यांनी विरोधकांनी सुद्धा सगळ्यांनी जाहीरनामा वाचा. मी नारपारचा तो जाहीरनामा आहे माझा, त्याच्यात अभ्यास कमी. पण हा जाहीरनामा शासकीय दरबारी मांडण्यासाठी मी निखिल पवार साहेब, के नायरे साहेब, आदरणीय प्रशांत गिरे साहेब त्यांनी मी पुस्तिका काढली त्यांचा. आणि सगळ्यात महत्वाचं विश्वास देवरे त्यांचे चिरंजीव चंदू त्र्यंबकेश्वरला उभे राहिले. त्यांनी दौरा करून त्या ठिकाणी सगळा केलेला आहे. त्यांच्याकडची बी अभ्यासिकेची पत्रिका मी पाहिलेली आहे. या लोकांना पुढे काढेल, यांची सगळी वाहनांची सोय करून तिथे घेऊन जाईल. आणि त्या ठिकाणी मी त्यांना तिथे तो विषय दरबारी मागितले आणि नारपार साठी प्रामाणिक प्रयत्न करून या भागाचा प्रयत्न प्रामाणिकपणाने सोडवण्याचा प्रयत्न करेल. अनेक गोष्टी. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा कोणता मुद्दा आता जिल्हा त्यांनी मग तेवढ्यासाठी तो आपल्याला ठेवलेला आहे की त्यांनी दम दिला का आम्ही दाखवलं तेच कळत नाही. जर याला निवडून दिलं तर मी जिल्हा करेन. म्हणजे तुम्ही आम्हीच दिलं दम दिला. मी इतका दिवस तुम्हीच होता. तर का खायली तर काय तरी खायली करायला. आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला सगळी उपस्थिती मोका आपल्याला मिळणं की तुम्हाला बरोबर आपण सगळीच ऐकत राहिली. काही बी करू जिल्हा नारपार वांजुळपाडा हा काय निखिल दादा ए भाऊ तू काय करशील सगळं आम्ही तुला मागेल. मी आमदार राहणार नाही, मी तुला सेवक राहतो. पण तुझा अभ्यास चांगला आहे आणि तुझ्यासारख्या क्रांतिकारी अनेक जनजागृती केली. तू नाही राहतात ते आणखी आपण मी गटात जोडी कितल्या गटरी काय करतात कांजोली आणि विकास काय विकास हा भूमिगत गटा फेल, बोरी आंबेदरी फेल, नांदगाव वाक्य पहिला पाणी वाई गे, मोसम पार वाई गया, गिरणा पार दौडी गया, डीके कार्नोना गार्डन पाणी मापुडी गया, आमना गावना गार्डन येड्या बाबळवाडी गया, तुमना गावना रोकलो पाना स्टेडियम तटे बी खेळी राहिला. एक स्पर्धा वहिनी एक खेळाडू नाही काही तो बी फेल. पण या सगळा फेल बिल काढी मात्र कॉन्ट्रॅक्टर या पास. त्यानंतर टोकणारा रोड दौडी जायचे 5 लाख बक्षीस अजून सापडत नाही. महात्मा फुले पुतळ्याजवळचा पूल
3 महिने झाले शबीर शेखांनी तो 50 वर्षापूर्वी केलेला आहे. पाण्याचा पूर आला तर याला हादरे बसायला लागली, त्याला हादरे बसताच यांची फाटली. हे लगेच रात्रीचे तिथे गेले, बॅरेट लावले आणि हेवी ट्रका जाणं बंद केलं. आणि म्हणून त्या सगळ्या ट्रकांच्या याच्यामुळे म्हणजे 50 वर्षापूर्वीच्या ट्रकांवर पुलावरून तुम्ही ट्रका जाऊ देता, 3 महिन्यापूर्वीच्या पुलावरून तुम्ही जाऊ देत नाही. याचा अर्थ 3 महिन्याच्या पुलाचं तुम्हीच केलेल्या पुलाची तुम्हाला 3 महिन्यात गॅरंटी नाही. मग आम्ही या 5 वर्ष तुम्ही कसं काय गॅरंटी घ्यावा, आणखी कितला पुल व्हावा. आणि म्हणून या दोन्ही पैकी एक गोळाकरी जिथे गया तिथे वाटोळं, संस्थानं घरनं स्वतः वाटोळं असे, एक जिथे गया तिथे वाटोळं असे, एक गोड बोली खाल पाय चुऱ्या, गळात हात घाली दोन्हीसले आपसात भिडाया, आणि दुसऱ्याना ताटातला खाणारा धुरतसे, आणि या दोन्हीसले पाळाना तुमना आशीर्वाद खाल, रिक्षाना बंडू काकाना नाव ना मूर्तसे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2-3 समाचार राही गया त्यानंतर पासून यांनी बाटलीला बिटलेला खदळ.